वर्षा आज खूप आनंदात होती. तिचा आनंद कशातच मावत नव्हता. आज तिच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. आज तिच्या आणि अनिरुद्धच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली होती. तिने त्यांची बेडरूम मस्त फुलांनी सजवली होती. पांढरे ब्रश, त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या. रूममध्ये सर्वत्र फुलांच्या माळा, सर्वत्र मंद दिव्यांचे लाईट सोबत मंद अत्तराचा शिडकाव. आतमध्ये येताच प्रसन्न करणार वातावरण. आज तिला त्यांच्यामध्ये फक्त एकांत हवा होता. तिने आज तिच्या मैत्रिणींच्या मदतीने घरीच कॅन्डल लाईट डिनरचे प्लॅनिंग केले होते. इतर दिवशी आपल्या सोबत सगळे असतातच, पण आज आपण दोघेच. सगळ्या विचारात ती हरवलेली असतानाच दारावरची बेल वाजते. अनिरुद्धला पाहून वर्षा गालातल्या गालात हसते. त्याच्या हातातली बॅग घेऊन जाताना हळूच ती लाजते. अनिरुद्ध घरी येताच त्याचा मूड एकदम फ्रेश होऊन जातो. लाल रंगाची शिफॉन साडी, काठे स्लीवलेस ब्लाउज, मोठे केस, कमरेला नाजूक साखठाई, हातात हिरवा चुडा घातलेली वर्षा आज एखाद्या नव्या नवरीसारखी सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे तेज त्याला अजूनच घायाळ करते. तिच्या मोहक रूपात तो तोंड भरून कौतुक करतो. गप्पांच्या ओघात जवळीक करणारे क्षण येतात. ती त्याचा हात घट पकडून ठेवते. त्याला मिठी रणार तोच अनिरुद्ध विषय बदलून निघून जातो. वर्षाच्या लक्षात त्याचा दुर्लक्षितपणा आल्याशिवाय राहत नाही, पण ती काही बोलत नाही. ती पुन्हा पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, पण अनिरुद्ध तिचा हात झटकून बाजूला होतो. डोळे पुसत पुसत वर्षा जेवणाच्या तयारीला लागते. जेवणानंतर ते दोघे त्यांच्या रूममध्ये जातात. तिथला नजारा बघून अनिरुद्ध पुरता विरघळून जातो. त्याला आता त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. हे वर्षा ओळखते. तो रूम न्याहाळत असताना ती त्याला पाठीमागून घट मिठी रते. आता कसा सोडून जाशील मला? असा लाडिक प्रश्न ती त्याला विचारते. अनिरुद्ध घामाघूम होतो. तो तिच्यावर जोरात ओरडतो. सोड वर्षा, इनफ. आज दिवसभर खूप कामात होते सो. मला खूप झोप आली आहे. आय नीड रेस्ट नाव. मी झोपतो. तू सुद्धा औषध घेऊन झोप. तिच्याकडे पाठ करून तो झोपून जातो. वर्षा मात्र अजूनही त्याच मूड मध्ये असते. ती त्याला उठवण्याचा खोडकर प्रयत्न करते. तरी तो तिला दाद देत नाही. उलट तो डोक्यावर चादर घेऊन झोपी जातो. आता मात्र वर्षाचा धीर सुटतो. ती बेचैन होऊन बडबड करू लागते. तुझे माझ्यावरती प्रेमच नाही. तुला माझी गरजच नाहीये म्हणून तू माझ्याशी असे वागतोस. तुला बाहेर कोणीतरी दुसरी मिळाली असेल म्हणून तू माझ्याशी असे वागतोस. आणि आधी उठ आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. कोण आहे सांग दुसरी. मी तुमच्यामध्ये नाही येणार. मला आज काय ते सगळे खरे सांग, नाही तर मी माझे काहीतरी बरे वाईट करू घे. माझं प्रेम आहे तुझ्यावर वर्षा, आणि मी फक्त तुझाच आहे. तुला हे समजत का नाही? अरे पण मला तू सर्वांगाने माझा म्हणून हवा आहे. नुसते मी ठीक घेऊन झोपवतोस, पण त्यापलीकडे देखील काही इच्छा, अपेक्षा असतील ना? तिच्या बोलण्याकडे तो पूर्ण दुर्लक्ष करतो. आपण उद्या बोलू प्लीज. नाही, जे काही असेल ते मला आज समजले पाहिजे. म्हणून ती त्याला उठवते. माझी राणी, तुझ्याशिवाय कोण नाही माझ्या आयुष्यात. तू झोप शांत. ये अशी जवळ माझ्या. असं म्हणून तो तिला मिठीत घेतो. 4 समजुतीच्या गोष्टी सांगून तिला औषध देतो आणि झोपवतो. ती शांतपणे झोपल्यावर तो उठून खिडकी पाशी जाऊन उभा राहिला. त्याला 5 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. लग्नानंतर 5 वर्षांनी वर्षा आई होणार होती. सगळे आनंदात होते. मात्र काळाला त्यांचा आनंद मान्य नव्हता. 7व्या महिन्यातच तिला कळा सुरू झाल्या आणि त्याचं बाळ जन्माला येताच मृत्यू पावलं. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या नाजूक स्थितीची सर्वांना कल्पना दिली. तिच्या गर्भाशयाला दुखापत झाली असल्यामुळे ती पुन्हा आई होऊ शकत नाही. जरी तुम्ही तसा प्रयत्न केला तरी त्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता वर्षाचा जीव तुमच्या हातात आहे. त्या दिवसापासून अनिरुद्ध वर्षाशी जवळीक करत नाही. घरच्यांनी त्याला दुसरं लग्न कर म्हणून सांगितलं तरीही त्याने त्यांचे ऐकलं नाही. वर्षाला रोज औषध देऊन झोपवावं लागत. त्याने मात्र दुसऱ्या दिवशी तिच्या काहीच लक्षात राहत नाही. मग तिला त्या रात्रीबद्दल काहीही सांगितलं तरी ती मान्य करते. उद्या पण हेच करावं लागेल.
जगासाठी ती मानसिक रुग्ण असली तरी त्याच्यासाठी मात्र ती त्याची प्रिय पत्नी, त्याची मैत्रीण, त्यात सर्वस्व आहे. म्हणूनच तो तिला प्राणापलीकडे जपतो.